पातळीमध्ये आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा हा आपल्या साखर कारखानदारीचा आहे। जसं सहकारी साखर कारखानदारी आहे तशी आता खाजगी सुद्धा साखर कारखाने मोठ्या प्रमाणात उभे राहिले। काही असलं तर त्यामधून अर्थव्यवस्थेला गती आलेली आहे, रोजगार निर्माण झालेला आहे, ही काही सगळ्यांना मान्यच करावे लागेल। ह्या साखर कारखानदारीतून काही हजार कोटी रुपये हे कर रूपानं केंद्र सरकार राज्य सरकारला दरवर्षी मिळत असतात। अर्थव्यवस्थेच्या जी गती आली त्यामधून सुद्धा उत्पन्न मिळत असतं, जीएसटीच्या रूपानं असेल, इन्कम टॅक्सच्या रूपानं असेल, हे उत्पन्न सुद्धा असतं। या सगळ्याचा विचार करता 10 वर्षामध्ये कधी कधी साखर कारखानदारी अडचणीत येत असते, त्यावेळेस सरकारनं त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। विशेषतः आमचे जे कर्ज आहेत आता ते फेडू शकत नाहीत। एक तर ऊस उत्पादन कमी झालं, कारखाने फार कमी काळ चालले, कर्जाचे त्यांच्यावर भार मोठा आहे, त्यांचं एक पुनर्गठन करणं असेल, कमी व्याजाने कर्ज दिलासा देणं असेल, काही मदत करणाऱ्या काही योजना यापूर्वी घेतल्या तर तशा मदत करणं असेल, तिची जी आधारभूत किंमत आहे ती सुद्धा एक व्यवस्थित पद्धतीनं देणं, ह्या काही गोष्टी करणं, आता इथेनॉलची किंमत वाढवणं, या सगळे निर्णय हे तातडीनं घेणं आवश्यक आहे। माझ्या ते आता 3100 रुपये जी होतं पूर्वीची, त्याला आता 4000 रुपयापर्यंत नेलं पाहिजे। मिनिमम जो रेट देण्यात आला होता तो आता 4000 रुपयापर्यंत नेला तर शेतकऱ्याला काहीतरी साखर कारखाने देऊ शकतात, एक समाधानाच्या पर्यंत पोहोचण्याकरता पुढच्या काळामध्ये। आता तर 3100 रुपये, पण पुढच्या काळाकरता सुद्धा काही निर्णय हे घेतले पाहिजे। या वर्षाकरता सुद्धा जे गळीत झालं त्याकरता सुद्धा काही निर्णय घेणं आवश्यक आहे। थँक्यू। कम्युनिस्ट पक्षाचा तो आदिवासींच्या प्रश्नासाठी केलेला मोर्चा आहे, कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली, आणि मूलभूत प्रश्न त्यांनी जे आदिवासींचे आहेत ते त्यामध्ये घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न हा त्यामध्ये आहे आंदोलनात, कारण वर्षानुवर्षे काही प्रश्न प्रलंबित आहे ते सुटले पाहिजे, अपेक्षा साहजिकपणे त्यांची आहे। फक्त शिष्टमंडळ बोलून समाधान नाही, प्रश्न सोडून समाधान करावं एवढीच अपेक्षा आमची सरकारकडून आहे। सध्या कर्जमाफीवरूनही बरंच राज्यामध्ये वाद आहेच, कर्जमाफीचा विषय महत्त्वाचाच आहे। आता काय शेतकरी ज्यावेळेस अडचणी येतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही सरकारची असते। वेळोवेळी त्या पद्धतीनं आम्ही उभं राहिलेलो आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी। आता जबाबदारी या सरकारची आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची। दुर्दैवानं अलीकडे जे काही करार अमेरिकेबरोबर झालेले आहेत ते शेतकऱ्यांना आणखी अडचणीचे ठरणार आहेत। या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस भीतीचं वातावरण शेतकऱ्यामध्ये आहे, चिंतेचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, त्यावेळेस एक दिलासा, खरं म्हणजे तो करार च्या बाबतीत पुन्हा फेरविचार झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला आता सुद्धा कर्जमाफी करून कर्जाच्या जोखडातून त्यांना मुक्त केलं पाहिजे। सर, आता अर्थसंकल्प सादर होतोय, कसं बघता येईल? अर्थसंकल्प सादर होतोय, आता पुरवणी मागणीमध्येच काल मोठी रक्कम ही घेतलेली आहे। अर्थसंकल्प कसा राहील आमचे लक्ष आहे, विशेषतः कर्जमाफीचा समावेश त्याच्यामध्ये केला तर आनंदच आहे। सध्या मिळणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव नाही, तर मालालाही बाजारभाव नाही, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। दुर्दैवाची गोष्ट आहे। आता खरं म्हणजे सरकारनं कायमच शेतकऱ्याला दुय्यम समजलेलं आहे आणि शेतकरी सुद्धा एक जागृतपणे शेतकऱ्याला काही विषय घेऊन एकत्र यावं लागेल, जन आंदोलन उभं करावं लागेल तर ह्या सरकारला जाग येईल अशी अवस्था आहे। नाहीतर शेवटी असं आहे की सगळं काही सोसतोय, जो ताण आहे अर्थव्यवस्थेवरचा तो आपल्या भारतातला आणि महाराष्ट्रातला शेतकरीच काढतो आहे। सर, राज्यामध्ये अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या, ग्रामपंचायतीला प्रशासन दिलं आहे, कसं बघताय? हा तर झालेलं आहे। खरं म्हणजे मूळ ज्यावेळेस निवडणुका जाहीर केल्या त्या सदोष पद्धतीनं केल्या गेल्या, ही तर वस्तुस्थिती आहे। म्हणूनच सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर निर्णय द्यावा ही अपेक्षा आमची आहे, कारण खूप काळ झालेला आहे, खूप वर्ष लोटली, तिथे प्रशासक आहे आणि मनमानी कारभार त्या अधिकारी मंडळीचे चाललेले आहेत, ते थांबवायचे असेल तर लोकप्रतिनिधी तिथे येणं आवश्यक आहे। त्यामुळं लवकरात लवकर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उरलेल्या ज्या आहेत जिल्हे त्यांच्या झाल्या पाहिजे। साहेब, शंकराचार्यांवर 20 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल होता, तेव्हा काय असं एक सोनम वांगचू असा काय गुन्हा होता की तो जेलमध्ये आहे? शंकराचार्यावर गुन्हा दाखल होतो, आमच्या हनुमंत पवाराला रस्त्यामध्ये मारहाण होते, हे सगळे जे प्रकार आहेत, आमच्या राष्ट्रीय जो युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्याला जेलमध्ये घातलं जातोय,
हे सगळे जे प्रश्न निर्माण होत आहेत, हे सगळे जे काही कृती होती आहे सरकारकडून, ही एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या विरोधात कुणीच बोलू नका, आमच्या विरुद्ध बोलायचं नाही, कोणी बोललं तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये घालू, तुमचा छळ करू, हे सांगणारी ह्या सगळ्या कृती आहेत. ही वस्तुस्थिती आहे, जनतेला हे कळतंय. जनतेनं आता खरा आवाज उठवला पाहिजे. माझ्याकडे काय केलं ते स्पष्टपणे बोलतायत कुठं का कोणता मार्ग त्यांनी सुचवला. त्यांनी फक्त संगमेर अकोल्यात भांडण कसं लावता येईल असं पाहिलंय. त्यांच्या जर एवढं सगळं चालतंय, त्यांचं केंद्रामध्ये जात आहे, सगळे मंत्री, महत्वाचे मंत्री त्यांच्याकडे इथे येत असतात. त्यांनी सरळ तो जो आहे पुन्हा नाशिक सरळ मार्ग जो आहे, जो संगमेरवरून जातो, त्याच्या मान्यता पुन्हा करून घेतली पाहिजे त्यांनी. ही जबाबदारी आता त्यांची आहे. आमच्या काळात जी आखणी केली ती योग्यच होती याची खात्री मला आहे. आता त्यामध्ये मोडता घालण्याचा कार्यक्रम करू नये.